ताज्या बातम्यांसाठी संघर्ष न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। संघर्ष न्यूज, जनतेसाठी एक पाऊल पुढे। नाशिक झेडपीमध्ये खळबळ, महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात, मोठ्या प्रकरणात लाच घेताना रंगेहात पकडले। नाशिक जिल्हा परिषदेतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे। जिल्हा परिषदेच्या एका महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलं। मागील 15 दिवसातील ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे। वैशाली ठाकरे आणि अरुण धारणकर असं अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या जिल्हा परिषदेत कार्यरत असलेला जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता वैशाली ठाकरे आणि अरुण धारणकर, वरिष्ठ सहाय्यक लेखा वर्ग 3 पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद नाशिक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून लाच घेताना अटक करण्यात आली आहे। 16 लाखांचे बिल काढून देण्यासाठी 72,000ची लाच। एका कंत्राटदाराकडून पाटबंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामांचे 16 लाखांची बिले काढून देण्यासाठी 72,000ची लाच मागण्यात आली होती। त्यानंतर तडजोड करून 50,000 रुपये देण्याचे ठरले होते। जिल्हा परिषद जुनी इमारत नाशिक येथे 50,000ची लाच स्वीकारताना जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग नाशिक वैशाली ठाकरे आणि अरुण धारणकर, वरिष्ठ सहाय्यक लेखा वर्ग 3 जिल्हा परिषद नाशिक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे। त्यांची अधिक चौकशी सुरू असून आणखी काही धागेदोरे या प्रकरणात समोर येतात का याचाही तपास सध्या सुरू आहे।